6 वाजलेत ना का 7? 6:15 झाले मित्रांनो. आणि आपण आता आलो आहे सिंहगडच्या पायथ्याशी. हा गाव कुठला रे? नाही माहिती. ओके ठीक आहे. आपण सिंहगडच्या पायथ्याशी आलो आहे. आतकरवाडी. बघा इथं तुम्हाला दिसतंय गावाचं नाव आतकरवाडी. आणि आपण या गावाच्या पायथ्यापासून 6:15 वाजता सिंहगड SRTR हा ट्रेक चालू केलेला आहे. आणि आता आपल्याला वरती जायचं. तिथे बघताय तुम्ही आमचा थोडा ग्रुप पुढे गेलाय आणि आम्ही आता हा SRTR ग्रुप ट्रेक चालू झालेला आमचा. आज वार आहे शुक्रवार, तारीख 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर. तर मित्रांनो तुम्ही बघताय पहिल्या गडदेवताचे दर्शन आपल्याला होते आणि इथून आपल्याला जायचं वरती. सुंदर अशा पहाटे सूर्योदयाचा हा अनुभव सिंहगडावरून आम्हाला भेटला. एक छोटंसं मंदिर टाईप काहीतरी आपल्याला गडावर जाताना दिसते. हे आपल्याला याबद्दल काही माहीत नाही आहे. आता आपल्याला दिसत आहेत गडाची बुरुज आणि गडाचा थोडासा भाग. जसजसे आपण वरती पोचतोय तर मित्रांनो तुम्ही बघतायत खालती पुणे खडकवासलाचा हा पूर्ण परिसर. थोडंसं चढून आल्यावरती आपल्याला प्रथम दिसतात या पायऱ्या, ज्या आपल्याला नेतात गडाच्या मुख्य दरवाजापाशी. हा दरवाजा पार्किंगपासूनच थोड्या अंतरावरती आहे. ज्या दिवशी आम्ही या गडावरती पोचलो त्याच दिवशी एका शाळेने आपल्या पोरांनासुद्धा गड भ्रमंतीसाठी घेऊन आले होते. आता आपण बघतायत पूर्ण नकाशा किल्ले सिंहगडाचा. नकाशापासून थोडं अंतर पुढे चालून गेल्यावरती आपल्याला लागतो पुणे दरवाजा. तर आता आपण जाणार आहोत बघायला पुणे दरवाजा. तर आपल्या समोर आहे हा गडाचा दुसरा दरवाजा, पुणे दरवाजा. पुणे दरवाजाचं बांधकाम सुस्थीत दिसते. पुणे दरवाजाच्या डावीकडील बाजूस एक पाण्याचं टाकं आहे. तेच आपण आता बघायला चाललो आहे. तुम्हाला दिसते पाण्याच्या टाक्यामध्ये शेवाळ जमा झाले आहे. पण त्यावेळी लोकांनी इथे पाणी पिण्यासाठी उपयोग करत असेल. तुम्ही बघतायत पुणे दरवाजाचा हा परिसर. पण आता आपण पुणे दरवाजा न जाता पुणे दरवाजाच्या ऑपोजिट साईडला असणाऱ्या एका दरवाज्यातनं जाणार आहोत आणि तिथे काय आहे ते बघणार आहोत. तर चला, या दरवाजाने आपण जाणार. त्या दरवाजाने पुढे गेल्यावरती आपल्याला दिसते खांदकडा. तर आपण आता बघणार आहोत खांदकड्यावरतून काय काय दृश्य आपल्याला दिसते. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खांदकडा या भागामध्ये. सिंहगडावरील खांदकडा या भागामध्ये आलो. अलीकडे
आणि तिथे 2 बुरुज आहेत आणि पाण्याचे टाका आहे. तुम्ही बघताय थोडंसं पाण्याचं सुकलं इथे पाण्याचा टाका आहे आणि हा एक बुरुज आहे. आणि बुरुजावरून दिसणारा हा व्ह्यू, सुंदर असा हा व्ह्यू. खाली दिसते रस्ता गाडीचा. हे बघा गाडी पार्किंग आहे इथे, कार पार्किंग. आपल्याला दिसते कार पार्किंग. आणि तो तिथे हे दुसरा बुरुज समोर. आता आपण थोडं तिथं जाऊया. त्याच बुरुजाच्या बाजूला असणाऱ्या या बुरुजावरून सुद्धा आपल्याला मनमोहक असं दृश्य दिसतं. तर चला बघूया या बुरुजावरून आपलं कसं दृश्य दिसतंय. तुम्ही समोर बघतायत डावीकडे कार पार्किंग आहे आणि हा सुंदर असा व्हॅलीचा व्ह्यू आहे समोर सिंहगडाच्या बाजूला. अजून एक समोर बुरुज दिसतोय मित्रांनो. मित्रांनो, आता आपण बघत आहात पुणे साईडचा पुणे दरवाजा नंबर 3. आपण 2 पुणे दरवाजे क्रॉस करून आलेलो आहोत आणि आता आपण बघत आहेत पुणे दरवाजाचा हा 3रा दरवाजा. ह्या दरवाजावरती नक्षीकाम चांगलं केलेलं आहे. तुम्ही बघतायच याच्या भिंती सुस्थीत आहेत आणि या दरवाजाच्या वरती कमळाचं नक्षीकाम हे सुंदर केलेलं आहे. आता तुम्ही बघतायत या गडावर असणाऱ्या या दरवाजाच्या वरती असलेले हे शरभांचे शिल्प, जे प्रत्येक गडाच्या दरवाजावर उभारले जाते. मुख्यतः करून मराठ्यांच्या दरवाजांवरती हे शरभाचे शिल्प आपल्याला पाहावयास मिळते. पुणे दरवाजा नंबर 3 क्रॉस करताच आपल्याला दिसतात या सैनिकांसाठी बनवलेल्या देवड्या. तुम्ही बघतायत अतिशय मोठ्या आणि चांगल्या अशा सैनिकांसाठी बनवलेल्या देवड्या होत्या. त्या देवड्यांच्या बाजूनेच आता आपण पुढचा प्रवास आपला करणार आहोत. सिंहगडाच्या या देवड्यांच्या बाजूचा असणाऱ्या तटबंदीच्या लागूनच आपण पुढे आपला मार्ग प्रस्थान केला. आणि या तुम्ही बघतायत सुस्थीत असं बांधकाम असलेले या तटबंदीचं बांधकाम. नाही, पाणी जायचं रस्ता आहे. पावसाचं पाणी जाण्याचा रस्ता केलेला आहे मित्रांनो. तेव्हा काळजी पण हे खारूच आहे. समोर एक जुना पायरी मार्ग दिसतोय मित्रांनो. आपण थोड्या वेळातच तिथे जाणार आहोत. तोवर आपण आता पहिला दारुगोळा जे तिथे ठेवतात ते दारू कोठार आपण बघायला चालत. तर मित्रांनो, आता तुम्ही समोर बघतायत गडावर दारू साठा ठेवण्यात येणारा हा दारू कोठार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघताय दगडी बांधकामात असलेला हा सिंहगडावरील दारू कोठार. भव्य असा दगडी बांधकामातला दारू कोठार.
तर मित्रांनो तुम्ही बघताय तर मित्र आपले आणि आपण सगळे चाललो जुन्या वाटेने बुर्जाकडे, जिथे एक तोफ आहे बोलतायत. त्या नकाशाच्या माध्यमातून आपल्याला कळालं आहे की या बुर्जावरती एक तोफ आहे. आता आपण जाणार आणि तोफ बघणार आहेत. बघा जुना वाट, जुनी पायवाट आहे, दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. मित्रांनो आता आपण त्या जुन्या पायरी मार्गाने आलेलो आहे बुर्जावरती जायला. तर बघूया काय आहे वरती. हो तोफ आहे सर मित्रांनो, तोफ मगाशी बोलू तसं आहे बघा. आपल्याला बघायला भेटेल तो. तुम्ही बघतायत मित्रांनो, ही तोफ अतिशय सुंदर प्रमाणे संवर्धन करून ठेवलेली आहे. गडावरील आपल्याला दिसणारी ही सर्वात मोठी तोफ आहे. 2 मीटर लांब, 23 सेंटीमीटर रुंद अशी ही मोर दरीची तोफ म्हणून ओळखली जाते. ही समोरच्याच दरीमध्ये सापडलेली तोफ आहे, म्हणून या तोफेला मोर दरीची तोफ असे म्हटले जाते. वरती मारा केलाय तोफांचा मारा. मित्रांनो, मोरदरीच्या तोफेपासून थोडं अंतर पुढे चालून आल्यावरती आपल्याला नजरेस पडते लोकमान्य टिळकांचे निवासस्थान. तुम्ही बघतायत समोर आहे हे लोकमान्य टिळकांचे निवासस्थान, ज्यांची आता पडझड झालेली आहे. त्याच्या एंट्रन्सवरतीच आपल्याला 2 तोफा ठेवलेल्या दिसतात. टिळकांच्या निवासस्थानाच्या इथे शिक्षक त्यांच्या मुलांना टिळकांबद्दलची माहिती पुरवत होते. तुम्ही बघतायत कसे व्यवस्थित असे बसून मुलं ती माहिती ऐकत होते. मित्रांनो आता आपण चालत राजाराम महाराजांची समाधी बघायला किल्ले सिंहगड. तर मित्रांनो आता आपण चालू राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाणारा पायवाट सिंहगड. थोडं अंतर पुढे चालून आल्यावरती आपल्याला दिसतं सुंदर असं सफेद रंगामध्ये मंदिर, जे आहे राजाराम महाराजांची समाधी. त्याच्या बाजूलाच एक तळा सुद्धा आहे. टाळा आहे का रे? टाळा आहे मित्रांनो. तर आपण जात नाही पुढे, पण त्या समाधीच्या बाजूला 2 तळी आहेत खोदून ठेवले, 2 पाण्याची टाकी आहेत. राजाराम महाराजांची समाधी पार करून आल्यावरती परत वरती आपल्या गडावरती अजून एक तळ आपण जाणार आहोत तानाजी. त्या तळ्याला थोडं क्रॉस करून पुढे गेलो. ते बघून आपण कल्याण दरवाजा मार्गे जायचं होतं तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी, कारण तिथेच त्याच्यानंतरच्या येणाऱ्या कल्याण दरवाजाकडे आम्हाला आमचे मित्र भेटणार होते. तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जात असताना आमच्या नजरेस अजून एक तोफ पडली. ही आहे ती तोफ. आता आपण बघतो समाधीकडे जाणाऱ्या फलक आणि कल्याण दरवाजा दाखवणारा फलक. तर आता आपण चाललो आहोत तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. तर आता हे दिसते तुम्हाला समाधीस्थळ, तानाजी मालुसरे यांचं समाधीस्थळ. सुंदर अशा पद्धतीने सुशोभित केलेलं हे तानाजी मालुसरे यांचं समाधीस्थळ आपण बघतायत. सुंदर असे पुतळे तिथे उभारले आहेत आणि आपल्या नजरेस पडते तानाजी मालुसरे यांचं समाधीस्थळ. सुंदर असं षटकोनी आकारात बनवलेली ही समाधी
आणि त्यांचा मागे दिसतो आहे पुतळा, तानाजी मालुसरे यांचा पुतळा. तर हे आहे सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असे वचन देतानाचे हे चित्र तुम्ही बघतायत किल्ले सिंहगडावर. तर समाधी स्थळापासून थोडं अंतर पुढे गेल्यावरती आपल्याला नजरेस पडते हे एक वास्तू, जी आहे अमृतेश्वर मंदिराची वास्तू. सिंहगडावरील अमृतेश्वर मंदिर याचा दरवाजा जुनाच आहे आणि सुस्थितीत आहे. थोडी पडझड झालेली आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया कसं जायचं का. अमृतेश्वर मंदिराचं संवर्धन सुद्धा अति सुंदर प्रकारे करून ठेवलं आहे. आजूबाजूचा परिसर त्यांनी खूप सुंदर प्रमाणे सुशोभित करून ठेवलेला आहे. आणि हे पाहतात आपण अमृतेश्वर मंदिर. आतमध्ये आहेत अमृतेश्वर मंदिरातील देवांचे ह्या मूर्त्या. अमृतेश्वर मंदिरापासून थोडं अंतर पुढे गेल्यावर आपणास दिसते हनुमंताचे हे मंदिर. छोटेसे असे हनुमंताचे मंदिर क्रॉस करून आपण पुढे जाणार. आपल्याला दिसणार आता कल्याण दरवाजा, ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचे होते. आपले मित्र जिथे वाट बघणार होते तिथे चाललो होतो आपण आता कल्याण दरवाजाला. मित्रांनो, तुम्ही बघतायत हा आहे कल्याण दरवाजाचा परिसर. आलो आलो. चल रे संतोष लवकर. तर मित्रांनो, आपण आलो आहेत कल्याण दरवाजापाशी. हां, तर आपली टीम इथं थांबली आहे कल्याण दरवाजापाशी आपली वाट बघत. धावपळत आले ते बिचारे आणि आपण सरळ काय. मित्रांनो, हा आहे कल्याण दरवाजाचा बाहेरची साईड आपण आतनं बघितली. आणि हा दुसरा कल्याण दरवाजातनं जाणारा रस्ता पुढे. आणि आपण आता इथून जाणार आहोत राजगडला. काय माहिती, बघूया. चल आता वाट आहे. आता हा दरवाजा कुठे उतरतोय. सिंहगड सोडला आहे आणि आता आपण चालू आहेत राजगडच्या मार्गाने. वांजरे या गावात जाणार आहे आपण. या मार्गाने बघतात डोंगरावरून किती हे मस्त
मस्त अशी डोंगर रेंज आहे आणि अशा ह्याच्यातनं आपला हा ग्रुप चालू आहे संपूर्ण ग्रुप आपला. सिंहगड सोडल्यानंतर काही अंतर पार केल्यावरती आमच्या ग्रुपने थोडासा विसावा घेण्याचं ठरवले. तुम्ही बघतात मागे आपल्या सिंहगड दिसतोय आणि आता आपण आपला ग्रुपबरोबर थोडासा विसावा घेऊन पोटपूजा करून आपल्या पुढच्या मार्गाला मार्गस्थ होणार होतो. प्रतीकने आमच्या ताडी आणली आहे, ताडी प्यायला. तेव्हा ताडी माडी ताडी आणली, ताडी. आपल्या सिंहगड आता आपण तो क्रॉस करून आजपर्यंत आलो आहे. झाले असेल 10 किलोमीटर आणि आता आपण चालू आहेत इथून या मार्गे राजगडला. तर मित्रांनो आता आपण आज विंझर या गावात, विंझर आहे ना, विंझर या गावात 2 वाजता पोहोचलो. थोडा नाश्ता केला आणि आता आम्ही चालू आहे तर राजगड पायथ्याशी. हे आम्हाला गुराढोरांसारखे घुमले आहे. आणि हे बघा आम्ही कसे बसलेत या गाडीमध्ये, एवढ्या गाडीमध्ये सगळे बसलेत बघा. आमचा लीडर फक्त एकदा चांगला सुखी बसलाय. हा ना, अशा प्रकारे आम्ही कोंबून चाललोय पुढच्या वाटचालीसाठी. विंझरपासून जवळजवळ 1 तासाच्या प्रवासानंतर आमची गाडी आणि आमची टीम ही राजगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाली गावामध्ये पोचली. तुम्ही बघतायत आता आपली टीम गाडीतून उतरून पुढच्या प्रवासासाठी सज्ज होत आहे. थोडासा आम्ही तिथं आराम केला आणि पुढच्या प्रवासाला चालू केलं. मित्रांनो आता आपण विंझरमधून निघालेलो 1 तासापूर्वी आणि इथे पाली दरवाजापर्यंत आपण आलो आहेत. पाली दरवाजाच्या रस्त्याला जाणाऱ्या या गावाच्या इथे, पाली गावाच्या इथे. आणि आता इथून आपला पाली दरवाजाचा राजगडचा ट्रेक सुरू होणार आहे आजच्या दिवसाचा. तर पुढे बघूया आपल्याला काय काय बघायला भेटेल. हे बघा इथं लिहिलं आहे राजगड किल्ला आणि हे त्याचं पार्किंग आहे. आम्ही निघालो आहेत आमच्या राजगडच्या सफरीवरती. तुम्ही बघतायत आपला ग्रुप निघाला आहे आणि आपल्याला समोर दिसतं आहे पाली दरवाजा आणि या इथून आपण जाणार आहे राजगडावरती. हां, राजगडावरती. आणि आमची टीम आले पूर्ण रेडी होऊन परत आज चालणार. तीन वाजत आलेत आणि आम्ही चाललो आता राजगड चालू केला आम्ही. आम्ही थोड्या वेळाने पोहोचू वरती. थोडं पार झालो आहे वरपर्यंत. मित्रांनो आपण मगाशी राजगड पायथ्यापासून बघितलेला. आता तुम्ही बघतायत राजगडचा हा नजारा थोडा जवळून. तुम्ही बघतायत खाली दिसणारा पाली गाव आणि त्या तिथून आपण चालू केलेला हा ट्रेक. आता आपण वरती आलोत आणि आपले काही ग्रुप मेंबर्स हळूहळू वरती चढत येत आहेत. कारण या टप्प्यामध्ये पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, उंच आहेत, त्यामुळे पाय टाकायला खूप अवघड जाते. त्या टप्पा पार करून आल्यावरती आपल्या नजरेस पडतो जो सर्वांच्या रीलमध्ये फेमस असणारा राजगडचा पाली दरवाजा. तुम्ही बघतायत
हा आहे राजगडचा पाली दरवाजा. आणि आता आपण याच दरवाजाने राजगडमध्ये मित्रांनो, प्रवेश करणार आहोत. आता आपण आलो पाली दरवाजाच्या इथे. तुम्ही बघतायत राजगडचा मुख्य दरवाजा, पाली दरवाजा. अरे आता अशा प्रकारे शेवटचे मेंबर पण आमच्या ग्रुपचे पोहोचलेले आहेत. गड दरवाजेच्या पाशी राजगड. हा, आता मित्रांनो, राजगडावरील मुख्य दरवाजापाशी चालणाऱ्या या पायऱ्यांवरतून आपण चाललो आहेत मुख्य दरवाजापाशी. मुख्य दरवाजा जसा आपण आत शिरतो तसंच आपल्याला उजवीकडे पहारेकऱ्यांची देवडी दिसते. तसंच दरवाजाच्या मागच्या साईडला सुद्धा पहारेकऱ्यांची एक देवडी आहे. तुम्ही बघतायत आता वरच्या साईडला असलेली ही पहारेकऱ्यांची देवडी. दरवाजा क्रॉस करून थोडं पुढे आल्यावरतीच आपल्याला दिसतो हा तलाव आणि आपल्या नजरेस पडते सुंदर असा हा सनसेट. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पाली दरवाजा पार करून राजगडावर पोचलेलो आहेत 5:30 वाजता. नाही, चहा नको आहे, चहा नको. आमची ग्रुप चहाचा जरा आस्वाद घेत आहे आणि कारण आम्हाला आता पुढे उतरायचं. आता आपली टीम संपूर्ण तोरणाकडे प्रस्थान करण्यासाठी निघालेली आहे. तर तोरणाकडे जाताना राजगडावरून एक दरवाजा लागतो. त्या दरवाजाचे नाव आहे आळू दरवाजा. तर आता आपण आलो आहेत संजीवनी माचेवरती, जिथून आपल्याला जायचं आहे आळू दरवाजाकडे. तर आपण चाललो आहेत आता संजीवनी माचेच्या जवळील असणाऱ्या आळू दरवाजाकडे, तिथून आपण पुढे तोरणाकडे जाणाऱ्या रस्त्याला उतरणार आहोत. आळू दरवाजापर्यंत जाता जाता आम्हाला सूर्यास्त झाला आणि या सूर्यास्ताच्यामुळेच आम्हाला आमच्या बॅटऱ्या चालू करून आमचा पुढचा प्रवास चालू करावा लागला. तर मित्रांनो, तुम्ही बघतायत आपले मित्र आता राजगडचा हा रॉक पॅच उतरत आहेत, म्हणजे कठीण उतराई आहे इथे.
रात्रीच्या वेळेला इथून उतरल्यानंतर आपण भुतोंडी खिंडीत उतरतो. तिथून आपण कचरे मामांच्या घरी पोचलो. जवळजवळ 9 वाजले कचरे मामांच्या इथे पोचल्यावरती. तिथे आम्ही रात्री जेवलो थोडासा आणि रेस्ट करून सकाळी 5च्या सुमारास आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.